आज आपण मत्स्यासन पाहणार आहोत। या आसनामध्ये शरीराचा आकार माशाप्रमाणे दिसतो, म्हणून या आसनाला मत्स्यासन असं म्हणतात। पाय गुडघ्यात दुमडून पद्मासन घालावं। या आसनामध्ये प्रथम पाठीवर सरळ झोपावं। हाताचे पंजे उलट्या दिशेने पाठीला बाग देत छाती जास्तीत जास्त उंचावून टाळू जमिनीला टेकावी। हाताचे कोपरे जमिनीला टेकवून हाताच्या पंजांनी पायाची बोटे घट्ट पकडून आसन पूर्ण करावं। हे आसन करताना तोंड बंद ठेवून श्वास सामान्य ठेवणे महत्त्वाचे आहे। या आसनाचे अनेक फायदे आहेत। या आसनामुळे पाठीला मजबूती मिळते। त्याचप्रमाणे गळ्याकडचा भाग ताणला गेल्याने दुहेरी हनुवटी नाहीशी होते। या आसनाचा उंची वाढवण्यास चांगलाच उपयोग होतो। मेंदूला जास्तीत जास्त रक्तपुरवठा झाल्याने या आसनामुळे चेहरा तेजस्वी दिसतो। मूळव्याध व ॲसिडिटीवरतीही या आसनाचा चांगला परिणाम होतो। ज्यांना पद्मासन येत नसल्यास त्यांनी पाय लांब करून जमिनीवर झोपावे। हाताचे पंजे उलट्या दिशेने पाठीला बाग देत छाती जास्तीत जास्त उंचावून टाळू जमिनीवर टेकावी। आसन करत असताना हलकीशी जीभ बाहेर काढून आसन केल्याने घशाचे विकार नाहीसे होतात। हे आसन करत असताना मानेवर अवास्तव ताण येणार नाही ह्याची खबरदारी घ्यावी। त्याचप्रमाणे ज्यांना कानाचे गंभीर आजार आहेत त्यांनी हे आसन करू नये। आज मत्स्यासन पाहिले। उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन आसनासह।